सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते, जर वयानुसार आपले केस हे सफेद होत असतील तर ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे। काय होतं की ठराविक काळानंतर आपल्या बॉडीतलं, आपल्या शरीरातलं मेलॅनिन नावाचं जे घटक असतं ते कमी व्हायला सुरुवात होते आणि त्यामुळे आपले केस हे सफेद होतात। जर तुमचे कमी वयातच केस हे सफेद व्हायला सुरुवात झाली असेल तर ती तुमच्यासाठी एक मोठी समस्या ठरते। हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी, माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। मी स्किन केअर, ब्युटी केअर, लाईफस्टाईल या रिलेटेड व्हिडिओ हे माझ्या चॅनलवर घेऊन येत असते। जर तुम्हीही यामध्ये इंटरेस्टेड असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे कमी वयात सफेद केस हे कसे होतात आणि ते सफेद होण्याची कारण काय आणि त्यावर काय उपाय केले पाहिजे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल मध्ये सांगणार आहे। तर यासाठी आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। सगळ्यात पहिल्यांदा बघूयात की कमी वयात केस सफेद होण्याची कारण काय। आपल्या केसांमध्ये मेलॅनिन नावाचा एक घटक असतो आणि हा मेलॅनिन आपल्या केसांच्या मुळाशी असतो। जेव्हा मेलॅनिनचं प्रोडक्शन हे बंद होतं तेव्हा आपले केस हे सफेद व्हायला सुरुवात होते। केस सफेद होण्याचे अजूनही बरीच सारी कारणे आहेत, ते आपण बघूया। त्यामध्ये सगळ्यात पहिलं कारण आहे अनुवंशिकता। जर तुमच्या आई वडिलांचेही केस लवकर सफेद झाले असतील तर तुमचेही केस हे कमी वयातच सफेद व्हायला सुरुवात होईल। नंबर 2, शरीरामध्ये आयर्न, प्रोटीन आणि व्हिटॅमिन B12 ची जर डेफिशियन्सी असेल तरीही तुमचे केस हे सफेद व्हायला लागतात। त्यानंतर नंबर 3, डिप्रेशन, झोपेच्या गोळ्या किंवा खूप जास्त अँटीबायोटिक घेतल्यानेही आपले केस हे सफेद होतात। तर नंबर 4, अल्कोहोल, स्मोकिंग मुळेही आपले केस हे सफेद होतात। नंबर 5, केसांना विशिष्ट प्रकारच्या भरपूर प्रमाणात केमिकल युक्त क्रीम लावल्यामुळे किंवा तुमच्या केसांना तुम्ही हेअर कलरिंग करत असाल तर त्यानेही तुमचे केस हे सफेद होतात। त्यासोबतच तुम्ही केसांवरती जास्त प्रमाणात स्ट्रेटनर आणि कर्लर वापरत असाल तर त्यानेही तुमचे केस हे वीक होतात आणि त्यामुळे तुमचे केसही सफेद होतात। त्यानंतर आहे नंबर 6, वाढतं पोल्युशन, धूळ, माती यांच्या सतत जर तुम्ही संपर्कात येत असाल त्यानेही तुमच्या केसांचा काळा रंग हा निघून जातो आणि त्यामुळे तुमचे केस हे सफेद व्हायला सुरुवात होते। तर आपण बघितलं की केस हे कमी वयात सफेद होण्याचे किंवा केस सफेद होण्याची कारणे काय। तर आपले केस हे सफेद झाले आहेत आणि भविष्यात आपले केस हे लवकरात लवकर सफेद होऊ नये किंवा आपले केस आता जर थोडेसे सफेद झाले असतील आणि यानंतर ती प्रोसेस ही स्लो करायला हवी असं तुम्हाला वाटत असेल तर आता मी जे उपाय सांगणार आहे ते तुम्ही करा। यावर उपाय तर मी तुम्हाला सांगणारच आहे, बट तुम्हाला तुमच्या डाएट मध्ये काही अशा गोष्टी ऍड करायला हव्या की ज्यामुळे तुमच्या केसांचं आरोग्य हे चांगलं राहील। त्यामध्ये आहे ग्रीन व्हेजिटेबल, मोड आलेले कडधान्य, सुका मेवा, दूध, दही, पनीर हेही तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे। आणि त्यासोबतच तुम्ही केसांची वेळोवेळी काळजी घेणंही तितकंच महत्वाचं आहे। वेळोवेळी काळजी घेणं म्हणजे काय, तुम्ही आठवड्यातनं 2 ते 3 वेळा तुमचे हेअर वॉश करणं। जर हेअर वॉश करणार असाल तर त्याआधी तुम्ही हेअर ऑइल लावणं, या अशा प्रकारे तुम्ही तुमच्या केसांची काळजी ही घ्यायला हवी। सफेद केस हे काळे करण्यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे, ते म्हणजे हेअर ऑइल। आता हे तेल कसं करायचं, कसं लावायचं हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। हे तेल तुम्हाला नियमित लावायला हवं आणि हे तेल तुम्ही महिनाभर तरी लावायला हवं। जे इन्ग्रेडियंट मी घेणार आहे ते पूर्ण इन्ग्रेडियंट हे नॅचरल आहे आणि या तेलाचा तुमच्या केसांवर कुठलाही साईड इफेक्ट नाही। तर मग बघूया की ते तेल बनवायचं कसं। तर हे तेल बनवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक लोखंडाची कढई घ्यायची आहे आणि त्या कढईमध्ये तुम्हाला 1 वाटी खोबरेल तेल हे टाकायचं आहे। नंतर तुम्हाला 2 चमचे इंडिगो पावडर आहे ती त्यामध्ये ऍड करायची आहे। केसांना काळं करण्यासाठी इंडिगो पावडर हा एक बेस्ट ऑप्शन आहे। तर त्यानंतर तुम्हाला यामध्ये 2 चमचे आवळा पावडर ही ऍड करायची आहे। आवळ्यामध्ये व्हिटॅमिन C हे भरपूर प्रमाणात असतं आणि आवळ्यामध्ये फॅटी ऍसिड ही असतं, त्यासोबत आवळ्यामध्ये अँटीऑक्सिडंट ही असतं आणि हे तुम्हाला तुमचे केस दाट करण्यासाठी नक्कीच मदत करतं। तर व्हिटॅमिन C हे आपला हेअर फॉल कमी करतं आणि
अँटीऑक्सिडंट जे असतं ते आपल्या केसांना नॅचरल ब्लॅक कलर देतं आणि फॅटी ऍसिड हे आपल्या केसांची वाढ होण्यास मदत करतं। आवळा पावडर टाकल्यानंतर यामध्ये तुम्हाला कलोंजी टाकायचं आहे। आता कलोंजीला तसंच न टाकता त्याला थोडंसं बारीक करून तुम्हाला टाकायचं आहे। कलोंजी मध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असतात। हे काय करतं की आपल्या केसांचा हेअर फॉल कमी करतं आणि आपल्या केसांचा हेअर डॅन्ड्रफ ही कमी करतं आणि आपले केस हे स्ट्रॉंग होण्यास मदत करतं। सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला 2 चमचे मेथी दाणे पावडर टाकायची आहे। मेथी दाण्यामुळे आपला हेअर फॉल कमी होतं, आपले हेअर डॅन्ड्रफ असतील तर तेही कमी होतात, आपल्या केसांची वाढ ही लवकर होते, त्यासोबतच आपले केस हे लवकर सफेद होत असतील तर ती प्रोसेस ही मेथी दाण्यामुळे स्लो डाऊन होण्यास मदत होते। या सगळ्यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करताना यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गठुळ्या होता कामा नये। मिक्स करून झाल्यावर ते जी कढई आहे ती आपल्याला गॅसवर ठेवायची आहे आणि जेव्हा ते उकळत असतं तेव्हा त्याला सतत तुम्ही असं मिक्स करत राहा, त्यामुळे ते तेल व्यवस्थित तयार होईल। आता 1 ते 2 मिनिटं याला उकळी येईपर्यंत हे आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे। आता हे उकळल्यानंतर आपल्याला ही कढई खाली घ्यायची आहे आणि ही कढई जे आपण तेल तयार केलं आहे हे रात्रभर तसंच झाकून ठेवायचं आहे। आता हे झाकून ठेवल्यानंतर सकाळी उठून तुम्ही बघाल की या तेलाला एकदम डार्क असा काळा रंग आलेला असेल। तर आता इथे आपलं तेल हे तयार झालं आहे। तर मग हे तेल आता तुम्ही काय करा, एका कॉटनच्या कपड्याने गाळून घ्या आणि कॉटनच्या कपड्याने गाळून घेतल्यानंतर ते तुम्ही एका बॉटल मध्ये व्यवस्थित स्टोअर करून ठेवा। आता हे झालं आपलं तेल तयार। आता ह्या तेलाचा ऍप्लिकेशन हे कसं करायचं, जसं आपण नॉर्मल तेल लावतो तशाच पद्धतीने आपल्याला हे केसांना लावायचं आहे। नॉर्मली हे तेल तुम्ही आपल्या माथ्यावर लावा, कारण आपले केस हे सगळ्यात जास्त माथ्यावरच सफेद असतात। शक्यतो तुम्ही हे तेल लेन्सला लावू नका। ज्या दिवशी तुम्हाला हेअर वॉश करायचे असतील त्याच्या 1 दिवस आधी रात्री जर हे तुम्ही तेल लावलं तर बेटरच असेल, कारण रात्रभर हे तेल तुमच्या केसांमध्ये छान मुरणार आहे। किंवा जर तुम्हाला रात्री लावणं पॉसिबल नसेल तर तुम्ही हेअर वॉश करण्याच्या 2 ते 3 तास आधी हे तेल तुम्ही केसांना लावू शकता। बट तुम्ही जेव्हा केसांना हे तेल रात्री लावाल तेव्हा शक्यतो लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या केसांना प्लास्टिकच्या बॅगने कव्हर करा, रॅप करा। त्याने काय होईल की हे तेल जे असतं हे ब्लॅक कलरचं तेल असतं, त्याने तुमच्या इतर जे कपडे आहेत त्यांना डाग पडणार नाही। आता दुसऱ्या दिवशी तुम्ही काय करा की तुमचे हेअर हे तुम्ही जसं नॉर्मली तुमचे हेअर वॉश करता तसंच तुम्हाला एखाद्या चांगल्या माइल्ड शॅम्पूने तुमचे हेअर हे वॉश करायचे आहे। आता हे किती वेळा लावायचं, तर आठवड्यातनं 2 ते 3 वेळा जसं तुम्ही हेअर वॉश करता तसं आठवड्यातनं 2 ते 3 वेळा हेअर वॉश करण्याआधी हे तेल तुम्ही वापरू शकता। आता हे तेल आठवड्यात किंवा 1 आठवड्यात किंवा 15 दिवसात याचा रिझल्ट हा तुम्हाला मिळणार नाही। तुम्हाला वाटत असेल आता आपण हे ब्लॅक कलरचं ऑइल हे केसांना अप्लाय केलं लगेचच आपले केस हे ब्लॅक होतील, बट तसं नाही। आता हे तेल पूर्णपणे नॅचरल आहे आणि यामध्ये पूर्ण नॅचरल इन्ग्रेडियंट आहे, त्यामुळे याचा रिझल्ट यायला तुम्हाला थोडासा वेळ लागणार आहे। कमीत कमी तुम्हाला महिना तरी लागणार आहे, त्यामुळे महिनाभर तुम्ही हे तेल लावा आणि तुमच्या केसांना नॅचरली ब्लॅक कलर हा नक्कीच येईल। जर तुमचे केस हे कमी वयात पांढरे झाले असतील तर तुम्ही हे तेल नक्की ट्राय करा। हे तेल वापरल्यानंतर तुम्हाला कुठलाही हेअर डाय करायची अजिबात गरज पडणार नाही। तुमचा नॅचरली केसांना ब्लॅक कलर हा 1 महिन्यात आलेला असेल। हे तेल तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा। त्यासोबतच तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू।